डीसी ऑफिस में आज जो प्रोटेस्ट कर रहे हैं टूरिज्म डिपार्टमेंट के जो गाइड्स है और वहाँ के जो स्टाफ के खिलाफ जो भी अन्याय हुआ है और वहाँ पे जो भी स्कैम हुआ है इलीगल स्कैम, उसकी हम लोग डीसी मैडम को ये रिक्वेस्ट कर रहे हैं कि उसकी कड़ी से कड़ी जांच हो। ये रिक्वेस्ट लेटर और मेमोरेंडम देने आए हम लोग। और वहाँ पे ऐसा हो रहा है सर कि जो बेनिफिशियरी है, जो बेनिफिशियरी को जो बेनिफिट मिल रहा है वो नहीं मिल रहा है सर। एक 4-5 साल से वहाँ पे स्कैम चल रहा है। तो यहाँ पे जो भी गाइड्स है उनको अभी ऑलरेडी जॉब से निकाल दिए हैं। उनको अब नहीं, उनको असल खाली सर्टिफिकेट दिए, भेज दिए, जो सर्टिफिकेट दिए उनको भेज दिए। उनको भी एक न्याय मिलना चाहिए और ये जो बेनिफिशियरी है उनको भी मिलना चाहिए सर। इसकी कड़ी से कड़ी जांच हो और ये यहाँ से डीसी मैडम से लेके जो इंचार्ज मिनिस्टर है वहाँ तक हम लोग मेमोरेंडम दे रहे हैं सर। और मैं भी राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ BKM जो भारत मुक्ति मोर्चा पार्टी है हमारी, उसकी तरफ से हम भी ये टूरिस्ट गाइड जो है टूरिस्ट डिपार्टमेंट वाले हैं वो लोगों को हम लोग सपोर्ट कर रहे हैं सर। उनके साथ में हम भी आज खड़े हैं कि उनको न्याय मिले। और ये जो स्कैम जो हुआ सो है, इस स्कैम का कंडेम्ड करते हैं और इसका कड़ी से कड़ी जांच होनी चाहिए। इंक्वायरी, हाई लेवल की इंक्वायरी होना चाहिए सर। सर शशिकला, राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ कर्नाटका। गुलबर्गा और कलबुर्गी जो हम नेकनेम है हमारी, गुलबर्ग के अंदर बहुत ढेर सारे मोनूमेंट्स है, हिस्टोरिकल मोनूमेंट्स। इट वाज एस्टैब्लिश्ड, बहुमनी किंगडम वाज रूल्ड इन गुलबर्गा एंड मलकेड आल्सो। बट व्हाट हैपेंड, क्या हो रहा है ऐसे कि गुलबर्ग के अंदर जो भी टूरिज़्म के डिपार्टमेंट जो इंचार्ज जो डायरेक्टर है, पिछले 6 साल से आज तक कोई भी अगर डीसी लोग आते हैं, एक भी विजिट, हमें जितने लोग हम टूरिस्ट गाइड है, एक नोटिस भी नहीं देती। तो ये इनएलिजिबल कैंडिडेट है एक। और दूसरी क्या है, हमारे इंचार्ज जो डायरेक्टर है, टूरिज़्म डायरेक्टर प्रभुलिंग तलकेरी, इसका मतलब है हमारे जो टूरिस्ट गाइड है हमको तल को निकल रहे, नीचे जाने को दे रहे। हमको लाइसेंस रिन्यूअल नहीं कर रहे, क्या वजह नहीं, रीज़न नहीं बता रहे, इसका वजह क्या नहीं। तो अपना क्या है, जो जितने भी गुलबर्ग के अंदर मोनूमेंट के ऊपर जो टूरिस्ट लोग आते हैं वहाँ हम गाइड देने के लिए और गाइडेंस देते हैं। हम आज तक 6 साल के अंदर 92 लाख फ्रॉड किया है प्रभुलिंग तलकेरी, बिकॉज ऑफ ही सिटिंग ऑन दैट वन सीट। तो राष्ट्रीय नेशनल इमरजेंसी है भी, कोविड के लॉकअप है, इसके अलावा भी जो इलीगल जो एक्टिविटी हमारे डिपार्टमेंट के अंदर चल रही है, इसका वॉइस ऑफ द गाइडेंस जो गाइड है वो क्यों नहीं सुना रहे। तो आज के हमारे जो डीसी साहब है, जो हेल्थ के लिए काम कर रहे हैं, दूसरे काम कर रहे हैं, हमारे जो इंचार्ज मिनिस्टर आज आ गए, तो कितने बार हमारे बहुमनी किंगडम को विज़िट किए हैं, मलकेड को विज़िट किए हैं। तो इसका जानकारी कौन देना है, जो टूरिज़्म डायरेक्टर है प्रभुलिंग तलकेरी देना है। दिए क्या सब, ये 2 होटल स्कीम, जो भी टैक्स की कार टैक्सी जो स्कीम्स है, जो पिछले 6 साल के अंदर सीधा जाते कौन से भी इनएलिजिबल डीसी के पास जाते हैं, साइन कर लेके आते हैं। तो डीसी को अननोन करके वो लिस्ट बना रहे हैं। साथ ही साथ जो नेशनलाइज बैंक है, मैनेजर को भी एक्सप्लॉइट कर रहे हैं ये प्रभुलिंग तलकेरी। तो 92 लाख रुपीस फ्रॉड है। हम अवेलेबल डॉक्यूमेंट ने हमको डीसी को सबमिट करके 1 महीने हुए, आज तक हमारे डीसी साहब को ये पता नहीं कि गुलबर्ग के अंदर मोनूमेंट है क्या नहीं है। कौन बताना, हम बताना या इंचार्ज डायरेक्टर बताना? कहाँ है डायरेक्टर? डायरेक्टर से गुम हो गए, जैसे हो गया हमारे मोनूमेंट जैसे गुम हो गए वैसे गुम हो गए। ऐसा नहीं होना चाहिए। गुलबर्ग ऐसा सिटी हेरिटेज सिटी है। अब तक हम 20 साल से काम कर रहे हैं, हमको हमारे जो भी जूनियर्स गाइड्स हैं हमको नेगलेक्ट कर रहे हैं, क्या वजह पता नहीं चल रहा। तो एक रास्ता है, उसको करप्शन कर रहे हैं। पूरा अवेलेबल डॉक्यूमेंट है। ये दूसरी बार हम प्रेस मीट थ्रू मीडिया हम बता रहे कि डीसी साहब को क्या हो रहा है कि जो टैक्सी अवेलेबल दिए हैं जितने लोगों को, ये कोविड के अंदर वो डीसी साहब ने हाथ में लेना था, कब्जे में लेके काम कर लेना था। अगर कार्स का है नहीं है तो इसका मतलब है एक्सप्लॉइटेड टू द डीसी एंड डिस्ट्रिक्ट कमिश्नर, सो शुड टेक द एक्शन अगेंस्ट द डीडी ऑफ टूरिज्म। ये हमारा डिमांड है। BM राउर टूरिस्ट गाइड थे हम, ये डीडी ने हमको रिन्यूअल नहीं करने दिए, क्या वजह है आज तक पता नहीं चल। मैं भी एक सर्टिफिकेट गाइड हूँ। ये सर्टिफिकेट ने हमको 3 महीना ट्रेनिंग करने के बाद हमको दिया है।
प्रवासी उद्यम इलाके है। तो हमने ये सर्टिफिकेट लेके क्या गले में डाल के फिरना, ऐसा हमारा पोजीशन हो गया। ये 2 साल से हो गया, हमने 10 बार उनको अपील किए तो भी हमको लाइसेंस रिन्यूअल नहीं कर रहे हैं। और वो लाइसेंस बनता है खाली 100-150 रुपये में लाइसेंस बनता है। करोड़ों रुपए अपना जो भी इलाका का जो भी पैसा आता है वो पूरा हड़प किया है ये लोगों ने। ये हम लोग SC/ST गाइड्स है, एक SC/ST का बजट में हम लोगों को ट्रेनिंग दी है, फिर भी हम लोगों को कुछ भी नहीं, खाली हमको क्या नाम के वास्ते हमको ये सर्टिफिकेट दे के हमको रखा है। जो मॉन्यूमेंट्स को हमने पूछा है, DC से भी पूछा है, AC कमिश्नर साहब से पूछा है, डिपार्टमेंट से भी पूछा है कि हमको लाइसेंस रिन्यूअल कीजिए। तो रिन्यूअल किए तो उधर परमिशन भी चाहिए, खाली लाइसेंस लिख के फिरने से ये नहीं है। मॉन्यूमेंट्स के सामने हम जाके हम वहाँ गाइड करना बोले तो हमको परमिशन चाहिए। उधर भी अलग अलग डिपार्टमेंट्स है, वो लोग का हमको ऑब्जेक्शन करते हैं, इसके लिए हमको परमिशन चाहिए। परमिशन विथ हमारा जो भी हमारे लिए जो गाइड्स के लिए जो अनुदान आया वो पूर्ण देना बोल के मैं DC और हमारा टूरिज़्म इलाका से मैंने अपील करता हूँ। टैक्सी ड्राइवर ने हम टूरिस्ट गाइड और टैक्सी भी करे सो है। वो टैक्सी ने क्या किया है, अभी येलो बोर्ड का टैक्सी को वाइट बोर्ड बना के उन लोगों ने उसका एक भ्रष्टाचार किया है। तो इसमें कम से कम 1 करोड़ के ऊपर उन्होंने पैसे ने हड़प किया हुआ है। और हमारे लिए बजट था, RB देशपांडे साहब ने हम लोगों को थोड़ा बहुत मासिक वेतन बोल के हम तुमको परिहार देंगे बोल के सोचे थे। उसका भी एक नया पैसा का ये नहीं हो गया, पूरा पैसा वापस चला गया। वो पैसा रख के उसका ब्याज खा के वो पैसा वापस भेज दिए। ऐसा चल रहा है हमारा ये गुलबर्गा ज़िले में। इसीलिए हमने अपील करते हैं आगे के दिन अपन को ये जो जस्टिस नहीं मिला तो हमने मरते दम तक हमने स्ट्रगल करेंगे और उपवास सत्याग्रह करेंगे बोल के हम बोलने के लिए हमको टाइम दिए सबको शुक्रिया। ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇಲಾಖೆಯ ಉಪನಿರ್ದೇಶಕರಾದ ಪ್ರಭುಲಿಂಗ ತಳಕೇರಿ ಅವರು ಸುಮಾರು 6 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸತತವಾಗಿ ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ನೆಕ್ಸ್ಟು ಒನ್ ಇಯರ್ ಬ್ಯಾಕು ಉಪನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ 2017-18ರಿಂದ ಪ್ರವಾಸಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಲಿಖಿತ ರೂಪದ DC ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಕನ್ಸರ್ಡ್ PC ಯೋಗೇಶ್ವರ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ 3 ತಿಂಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಆಗಿಲ್ಲ. ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಇವತ್ತು ಆ್ಯಕ್ಷನ್ ಆಗಲೇಬೇಕು ಅವರಿಗೆ. DC ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇದು ಚೀಫ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಕೊಡ್ತಿದ್ವಿ, ಯಾಕಂದರೆ DC ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ 3 ತಿಂಗಳಿಂದ ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ. ಆ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ಚೀಫ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಲೆಟರ್ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಅಕಸ್ಮಾತಾಗಿ ಉಪನಿರ್ದೇಶಕರಿಗೆ ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಫ್ರಾಡ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಉಪನಿರ್ದೇಶಕರಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಅಮಾನತುಗೊಳಿಸದೇ ಇದ್ದರೆ ಅಮಾನತು ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕುಂದಬೇಕಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಗಂಟೆಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಪ್ರವಾಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಿಗಳು ಸುಮಾರು 7 ವರ್ಷದಿಂದ ಪ್ರವಾಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಿ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿದ್ವಿ 30 ಜನ. ಅವರಿಗೆ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರೋದು 2017-18ರಲ್ಲಿ 2013-14ರಲ್ಲಿ ಆಯಿತು. ಅದಾದಂದರೆ 1 ವರ್ಷಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟು 2019ರಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಲೈಸೆನ್ಸ್ ರಿನ್ಯೂವಲ್ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಿ, ನವೀಕರಣ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಯಾವುದು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತಾ ಇರೋ ಹೊರತಾಗಿನೂ ಯಾವುದೇ ರೇಟಿಂಗಲ್ಲಿ ಏನೂ ಕೊಡ್ತಾಯಿಲ್ಲ. ಅದಾದ ನಾವು 3-4 ಸಾರಿ ಮೆಮೊರಂ ಕೊಟ್ಟಿವಿ. ಮಾನ್ಯ ಇವರು ಯಾರು MP ಅವರಿಗೆ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿವಿ, DC ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿವಿ ಮತ್ತು HK ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, HKDBದವರಿಗೆ. ಆದರೆ ಯಾರು ನಮಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಗೈಡ್ಗಳಿಗೆ. 1 ವರ್ಷದಿಂದ ಕೋವಿಡ್ ಬಂದು ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರು ನಿರ್ಗತರೆ ಕುಂತಿದ್ದಾರೆ, ಯಾರಿಗೆ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಕೆಲಸ ಕಳ್ಕೊಂಡವ್ರೆ. ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರವಾಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಿಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಹುದ್ದೆ ಇಲ್ಲ, ಸರ್ಕಾರದಿಂದ ಯಾವುದೂ ಅನುದಾನ ಇಲ್ಲ. ಚಾಲಕರಿಗೆ ಹಾಕ್ತವ್ರೆ, ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ಹಾಕ್ತವ್ರೆ 5,000-6,000. ನಾವು ಪ್ರವಾಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಿಗಳು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಹೇಳ್ತಾರೆ 384 ಜನ ಇದ್ದಾರೆ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆದ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 1000 ಮೇಲೆ ಇದ್ದೀವಿ ಪ್ರವಾಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಿಗಳು, ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ 30 ಜನ ಪ್ರವಾಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಿದ್ವಿ. ಇವತ್ತಿಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪೈಸಾ ಅನುದಾನ ಬಂದಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಪ್ರಭುಲಿಂಗ ತಳಕೇರಿ ಅವರು ಯಾವುದೇ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಮೊನ್ನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಡಿಸೆಂಬರಲ್ಲಿ ನವೀಕರಣ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಡು ಅನುಮೋದನೆ ಕೊಟ್ಟವ್ರೆ. ಆದರೆ ಪ್ರಭುಲಿಂಗ ತಳಕೇರಿ ಅವರು ಇವತ್ತಿಗಾದ್ರೂ ನವೀಕರಣ ಮಾಡಿಕೊಡ್ತಿಲ್ಲ. 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಮ್ಮ ಲೈಸೆನ್ಸ್ ಮುಗಿಬಿಟ್ಟು ರದ್ದಾಗಿ, ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ನಮ್ಮ ಲೈಸೆನ್ಸ್ ರಿನ್ಯೂವಲ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಇನ್ನು 2 ದಿನದಲ್ಲಿ ಲೈಸೆನ್ಸ್ ನವೀಕರಣ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಮತ್ತು ಅವ ಏನೇನು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಅವನ ಅಧಿಕಾರದ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಡೋಣ ಸರ್ಕಾರಿ ದುಡ್ಡನ್ನು, ಅದು ಎಲ್ಲವನ್ನು ಮುಟ್ಟುಗೋಲು ಹಾಕಬೇಕು. ಅವನ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆ ದುಡ್ಡನ್ನು ಮರಳಿ ಕೊಡಬೇಕು. ಯಾರಿಗೆ ವೈಟ್ ಬೋರ್ಡ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಗಾಡಿಗಳನ್ನು ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಅವ್ರ ಬೀಗರಲ್ಲಿ ಅವ್ರ ಸಂಬಂಧಿಕರಲ್ಲಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ದಿರೋರಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಕೊಟ್ಟವ್ರೆ.
ಅದು ಎಲ್ಲೋ ಬಡ್ಡಿಲ್ಲ ವೈಟ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟವ್ರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಇಂಡಿಯನ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳದು ಸರ್ಕಾರ ಇದು ಅಧಿಕಾರ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡವ್ರೆ. ಆ ನಂತರ ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಮಂದಿಗೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕದೇ ಇರೋರಿಗೆ 2017-18 ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕದೇ ಇರೋರಿಗೆ ಕೂಡ ವಾಹನಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಾವಿಷನ್ ಲಿಸ್ಟ್ಗಳಿಗೆ ನಮ್ಮ AC ಅವರು ಚೇರ್ಮನ್ ಇರ್ತವ್ರೆ, ಫೈನಲ್ ಲಿಸ್ಟ್ಗೆ DC ಅವರು ಚೇರ್ಮನ್ ಇರ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅರ್ಹತಾ ಪಟ್ಟಿ, ಅಂತಿಮ ಪಟ್ಟಿ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚುವರಿ ಪಟ್ಟಿ ಇರುತ್ತೆ. ಹೆಚ್ಚುವರಿ ಪಟ್ಟಿನೂ ಇಲ್ಲ, ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿಲ್ಲ. ಹಾಕದಿರೋರಿಗೆ ದುಡ್ಡು ತಂದುಬಿಟ್ಟು ಕೆಲವೊಂದು ವಾಹನಗಳನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವು ಎಲ್ಲವನ್ನು ದಾಖಲಾತಿ ಸಮೇತವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ನಾವು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾವುದೇ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ ಅವರು. ಮಾನ್ಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಿಗೆ ಐವನ್ ಶೈಲಿ ಭೇಟಿಯಾದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದೆ ನಾನು, DC ಅವರು ಇದ್ದರು, ಸರ್ ಹಿಂಗೆ ಮತ್ತು ಹಿಂಗೆ ನಾವು ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು DC ಅವ್ರಿಗೆ ಮೆಮೊರಂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ. ನೀವು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಇದ್ದೀರಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಗಾ ವಹಿಸಿ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಳ್ಳಿ, ಅವ್ರು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಆದರೆ ಕೋವಿಡ್ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಟೈಮ್ ಕೊಡಿ ಸರ್, ಮಾಡ್ತೀವಿ ವಕೀಲರೇ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ಅವರು ಕೂಡ ಇವತ್ತು 1.5 ತಿಂಗಳ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಯಾವುದೇ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಗಂಟೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಅವ್ರನ್ನ ಅಮಾನತುಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ, ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಿಗಳು ಮತ್ತು ಸಂಘಟನೆ ಮತ್ತು ಪಬ್ಲಿಕ್ ಜೊತೆಗೂಡಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಯ್ಯಣ್ಣ ಹಾಲ್ಬೋವಿ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು ಕಲಬುರಗಿ ಅಂತೇಳಿ ನನ್ನ ಹೆಸರು. ಓಕೆ.